भगवंताची महाराज त्या ठिकाणी वाट पाहत असताना किती दिवस वाट पाहिली? 1 2 3 10 नाही महाराज 80,000 वर्ष वाट पाहिली. 80,000 वर्ष वाट पाहत असताना तिचा विश्वास एवढा प्रबळ होता की एक दिवस जगाचा मालक येणार आहे आणि माझ्या समोर येऊन उभा राहणार आहे. रोज सकाळी उठावं, जंगलात जावं, फुले तोडून आणावेत, जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत ते फुलं अंथरावेत महाराज. बागेत जावं, सुंदर असे फळं घेऊन यावेत. आल्याच्या नंतर एखादं बोर असेल ना, ते बोर आपल्या तोंडात टाकावं, ते गोड आहे की आंबट आहे पाहावं. आंबट असेल तर टाकून द्यावं, गोड असेल तर भगवंतासाठी त्या टोपलीमध्ये त्या ठिकाणी ठेवावं. आणि त्या रस्त्याकडे एक नजर करून मला क्षणोक्षणाला विचार करावं, माझा रामलला येणार आहे. आल्याच्या नंतर माझी कुटी आता त्या ठिकाणी पावन होणार आहे. आल्याच्या नंतर प्रभू परमात्मा सिंहासनावरती आसनावरती बसणार आहे आणि माझ्या हातचे असणारे बोर त्या ठिकाणी खाणार आहे. रोज त्या शबरीने विश्वासाने भगवंताची त्या ठिकाणी वाट पाहावी. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे रघुरावज तब मैं आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. रोज त्या शबरीने वाट पाहावी महाराज. 1 नाही 2 नाही 80,000 वर्ष वाट पाहिली आणि शेवटी जगाचा मालक तिच्यासाठी आला. मग मला सांगा, त्या शबरीने काय कुठे यज्ञ केला होता का? त्या शबरीने काय कुठे योग केला होता का? की तिने ब्रह्मज्ञान संपादन केलं होतं? फक्त अंतकरणामध्ये विश्वास होता की माझा प्रभू परमात्मा एक दिवस येणार आहे. कारण परमार्थ हा विश्वासाचा आहे. म्हणून परमार्थ करत असताना पहिली गोष्ट विश्वास असावा लागतो आणि दुसरी गोष्ट त्यात नित्यता असावी लागते. परमार्थात सातत्य ठेवावं लागतं महाराज. नाही तर आज पूजा केली, दुसऱ्या दिवशी पूजा केली, तिसऱ्या दिवशी बायकोला सांगितलं आजची दिवस तू पूजा कर, मी जरा गावाला जाऊन येतो. म्हटले तसलं जमत नाही. त्याच्यात सातत्य ठेवावं लागतं आणि जोपर्यंत त्याच्यात नित्यता नाही तोपर्यंत तो लक्ष्मी वल्लभ आपल्या जवळ. लक्ष्मी वल्लभ दया दवले, लक्ष्मी वल्लभ परमात्मा महाराज कुणाच्याही जवळ येत नाही. त्याच्यासाठी परमार्थात सातत्य ठेवावं लागतं. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ आणि मग लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. म्हणून परमार्थ करत असताना विश्वास लागतो, परमार्थ करत असताना नित्यता लागते आणि परमार्थ करत असताना तिसरी गोष्ट निर्दोषता लागते महाराज. नाही तर आपल्या परमार्थामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला दोष पाहायला मिळतात. लोक परमार्थ करतात, अरे दांभिकपणा हा दोषच आहे, परमार्थात केलेलं नाटक हा दोषच आहे. नाही तर सकाळी उठल्याच्या नंतर स्नानगृहात जातो, मस्तपैकी स्नान करतो आणि स्नानगृहातून बाहेर येत असताना जानवत चोळत येतो महाराज. बसच आहे, जानवत चोळत येतो आणि जानवत चोळत येत असताना हरिपाठ म्हणतो, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी. एवढ्या प्रेमाने म्हणतो का? नाही नाही महाराज, असा आरडतो सुंदर ध्यान विटेवर तुळशी असं आरडतो. इकडचा ज्ञानदेव तिकडं, तिकडचा ज्ञानदेव. मग का रडतो? कारण माझ्या आरडण्याचा हरिपाठाचा आवाज कमीत कमी शेजारच्या 4 घरांना गेला पाहिजे आणि त्या शेजारच्या 4 घरांना वाटलं पाहिजे की आमच्या घरा शेजारी कोणीतरी साधू राहतो. परमार्थ देखवण्यापुरता दाखवण्यापुरता आहे. आशाने परमात्मा मिळत नाही महाराज, हा दोष आहे. परमार्थ दिखाऊपणा हा दोष आहे महाराज. म्हणून परमार्थात असा दिखाऊपणा चालत नाही. नाही तर दोषयुक्त परमार्थ काय आपला काय कमी झाला आहे काय? सकाळची वेळ होती महाराज, एक बाईने आपल्या नळाला पाणी सुटलं म्हणून हातात हांडा घेतला आणि पाण्याला निघाली. आता पाण्याला निघाल्याच्या नंतर महाराज पाण्याच्या दिशेने चालली होती, पण तिच्या लक्षात आलं चुलीवरती दूध ठेवलेलं आहे म्हणून भरकन पुन्हा मागं आली. आल्याच्या नंतर चुलीवरच्या दुधाजवळ थांबावं तर नळाचं पाणी जात आहे.
आणि नळाच्या पाण्याकडे जावं तर चुलीवर तर दूध ओतू जातं आहे. आता धर्मसंकट उभं रावलं, काय करावं? कारण तिकडे जावं तर इकडचं ओतू जातं आहे आणि इकडं थांबावं मला तिकडं नळाचं पाणी जाते. तिने इकडं तिकडं पाहिले, घरातले मासे कोपऱ्यात पूजा करत होते. मासे कळाले ना तुम्हाला? आपणच कोपऱ्यात पूजा करत होते महाराज. त्यांनी सगळे देव एकत्र केले, घंगाळ्यात सोडले. एक एक देव चोळत होता आणि देवऱ्यात ठेवत होता. आता हिने इकडं तिकडं पाहिले, मासे दिसल्याबरोबर आवाज दिला. अहो ऐकलं काय म्हणे? म्हटले काय? मी जरा पाण्याला जाऊन येते, चुलीवरती दूध ठेवलंय, कुत्रं मांजरेन त्याच्यात तोंड घालल, नाही तर दूध ओतू जाईल, तिकडे जरा लक्ष ठेवा. तो म्हटला अगं असं काय करते? मी देवपूजा करतोय, खरंच एखादं कुत्रं मांजर आलं तर त्याच्यात तोंड घातलं तर मला उठता येणार नाही, मला पूजेचा दोष लागल, मी तुझ्याकडे लक्ष देऊ शकत नाही. सांगितलेलं कळतं ना म्हणे. आता बायकोचं ऐकावं लागतं महाराज. बायकोचं अहो बोला ना, संन्याशीत का काय सगळे? हां, बायकोचं ऐकावं लागतं महाराज. मला ऐकावं लागतं. विषय सोडा, जगाच्या मालकाला ऐकावं लागलं महाराज. हां, माहीत होतं ते असणारं मृग मायावी आहे, पण सीतेने सांगितलं मला ते पाहिजे. जगाच्या मालकाला धनुष्यबाण घेऊन त्याच्या पाठीमागे पळावं लागलं आणि बायकोचं त्याला ऐकावं लागलं महाराज. आपण कोण आहे? आणि शहाण्या माणसाने बायकोचं, आता बोलले बा टपकान, शहाण्या माणसाने बायकोचं ऐकावं महाराज. हा, आता बायकोचं ऐकलं तर आपलं घर नीट चालतं. म्हणून घर फिरवण्याची ताकद तिच्यात आहे, विषय नाही महाराज. काल तिने अख्खं राज्य फिरवलं. हा, जे ना निकाल महाराज ते आता लाडक्या बहिणीने सगळा कार्यक्रम करून टाकला, चांगल्याचा केला. तुमचा चांगल्याचं म्हणून घर फिरवण्याची ताकद आहे, विषय सोडा. का लाडक्या बहिणीने सगळं महाराज असणारं राज्यच फिरवलं. चमत्कारिक निकाल नको होते ते सुद्धा निकाल त्या ठिकाणी लागले. आमचे हिंदुत्वाने महाराज असणारे मुलं त्या ठिकाणी समोर आले आणि असणारा अतिशय सुंदर असा निकाल त्या ठिकाणी लागला बरं का. हो, 1,500 इकडे. बरं, आता तुम्हाला बोलायचं काम नाही राहिलं महाराज. हा, आणि आता वाढतील ना, आता त्याच्यासाठीच त्यांनी जुळून आणले सगळे. आता कोणी 2100, कोणी 3000 देणार आहेत, काही काळजी नका करू. त्यातले जमले तर हा, वेड्या बहिणीची वेडी ही माय. गाय सुटली का बाई सुटली? बायकोनी सांगितलं चुलीवरती दूध ठेवलंय, जरा तिकडं लक्ष द्या. आता बायकोनी दम दिल्याच्या नंतर महाराज ऐकावं लागतं. तो म्हटला ठीक आहे. आता बायको गेली पाण्याला. महाराज अगोदर तरी त्या ठिकाणी देवपूजा करत असताना हरिपाठ म्हणत होता. आता काय हरिपाठ म्हणत असताना का बायकोने एवढं टेन्शन दिल्याच्या नंतर महाराज बायकोचा सगळा कुलगोत्राचा उद्धार करून टाकला. जे तोंडात येईल ते बरळत होता, एक देव चोळत होता. तेवढ्यात कुठून तरी मांजर आली. आता मांजर आल्याच्या नंतर यांनी पाहिली, आता पूजेतून उठता येत नाही, काही महाराज त्याला मारता येत नाही, म्हणून जागेहून आवाज दिला, अगं थीर थीर. पण मांजर महाराज कुठल्या पार्टीची होती माहीत नाही, पक्की होती. ती म्हटली तू किती आरड, हलायला तयार नाही. म्हटले महाराज मांजर एवढी सुद्धा हल्ली नाही, हळूहळू असणाऱ्या दुधाच्या दिशेने चालली होती. हा म्हटला अगं थीर. मांजर हटायला तयार नाही. आता याने विचार करावा ना, आपल्या हातात देव आहे, पण महाराज विचार नाही केला. मग आता देवाचा धाक जास्त की बायकोचा? आता बोलली बा टपकन, कोणाचा? बायकोचा धाक जास्त ना महाराज. देवाचं चट मेल्याच्या नंतर पाहता येईल. जसा रंगनाथ धरला तसा महाराज आता पुढे मांजर गेली, दुधात तोंड घालणार. पुन्हा एकदा म्हटलं अगं थीर थीर. कारण याला माहीत होतं जर या मांजरीने दुधात तोंड घातलं तर पाण्याला गेलेली मांजर मला सोडणार. विचारच नाही केला महाराज. जसा रंगनाथ होता आता तसा भार दिशी फेकून मारला. आता रंगनाथ जसा गेला तसा रंगनाथ पातेला तर दूध चुली तुम्हाला सांगतो काहीच राहिलं नाही. मांजरही गेली, दूधही गेलं, देवपूजाही गेली. आता महाराज बायको पाण्याचा हांडा घेऊन दारात येऊन उभी राहिली. आता ते दूध सांडलेलं पाहिल्याच्या नंतर पुढं काय महाभारत घडलं असेल मला विचारू नका, हे तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे. विठाला की बाबा परमार्थ करत असताना असा दोषात्मक जर परमार्थ केला तर परमात्मा आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही. मग परमार्थ करत असताना योग्य असावा, तो परमार्थ अर्धवट नसावा आणि तो परमार्थ विकृतपणाचा नसावा. झनी करणी
विठ्ठल करा रे बापांनो साधन हरीचे झनी करणीचे करू नका. नाथ महाराज सांगतात बाबा हो जो परमार्थ करायचा आहे तो परमार्थ करत असताना झनी करणीचे करू नका. झनी करणीचा म्हणजे सोंगा ढोंगाचा परमार्थ करू नका. असा परमार्थ कराल तर पुन्हा जन्माला यावं लागेल. असा परमार्थ कराल तर यमयातना आपल्याला चुकणार नाहीत. म्हणून पुन्हा जन्माला येऊ नये असं वाटत असेल आणि या प्रपंचाचं दुःख होऊ नये असं वाटत असेल आणि यमाच्या यातना होऊ नये असं वाटत असेल तर मी सांगतोय तसा परमार्थ केला पाहिजे. काय केलं पाहिजे? भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. का? कारण या कलियुगामध्ये फक्त भगवंताच्या नामानेच तुमचा माझा उद्धार त्या ठिकाणी आहे. म्हणून नाथ महाराजांच्या अभंगामध्ये आग्रह करतात करा रे बापांनो साधन हरीची साधना करा. भगवंताचं नामचिंतन करा. महाराज भगवंताचंच नामचिंतन का करायचंय? कारण भगवंताचं नामचिंतन या जगाच्या पाठीवरती सर्वात श्रेष्ठ आहे एक. म्हणून भगवत नाम साधना करायचे. भगवंताचं नामसाधना जगाच्या पाठीवरती गोड आहे. भगवंताची नामसाधना तुम्हाला मला पुण्य देणारी आहे. भगवंताची नामसाधना तुमचं माझं पाप घालवणारी आहे. भगवंताची नामसाधना तुमचा माझा उद्धार करणारी आहे. आणि भगवंताची नामसाधना या जगाच्या पाठीवरती सगळ्या साधनेमध्ये अत्यंत सोपी साधना आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात करा रे बापांनो साधन हरीचे. कारण भगवंताचं नाम सगळ्यात श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे? कलेर दोष निधे राजन अस्ति हे कोण महान गुणः कीर्तनात देव कृष्णस्य मुक्त संग परमरजेत. हे संपूर्ण असणारं कलियुग म्हणजे दोषाची खाण आहे. आणि या दोषाच्या खाणीमध्ये सर्वश्रेष्ठ गुण आणि हिरा जर काय असेल तर ते माझ्या भगवंताचं नाम आहे. म्हणून नाथ महाराज आग्रह करतात करा रे बापांनो साधन हरीचे. भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. दुसरी गोष्ट का भगवत नाम साधना करायची आहे? कारण भगवत नाम साधना गोड आहे. महाराज किती गोड आहे? किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला रे माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला रे. किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम. टाळ मृदुंग मृदुंग वाजते टाळ मृदुंग मृदुंग वाजते हरिनाम उच्चारिते जय जय राम हरिनाम उच्चारिते जय जय राम रे. किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड किती गोड गोड तुझे नाम. भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे आणि भगवंताचं नाम गोड आहे. नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम अतिशय गोड प्रमाण दिलं. भगवंताचं नाम गोड आहे, तुमचं प्रमाण गोड आहे आणि तुमचा आवाज सुद्धा गोड आहे. गोड गोड आहे सगळाच आणि खायला काहीतरी गोडच असणार आहे. भगवंताचं नाम हे श्रेष्ठ आहे. भगवंताचं नाम गोड आहे. मग किती गोड आहे? अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी
तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा मन माझे केशवा काबा घे अमृताहुनी अमृताहुनी नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम तुझे अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझी केशवा. भगवंताचं नाम गोड आहे. किती गोड आहे टोकाचं उदाहरण देऊन टाकलं, प्रमाण दिलं. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे, भगवंताचं नाम गोड आहे आणि भगवंताचं नाम तुमचं माझं उद्धार करणार आहे. कारण या कलियुगामध्ये तुमचा माझा उद्धार कदाचित यज्ञाने होणार नाही. कलियुगामध्ये तुमचा माझा उद्धार कदाचित योगाने होणार नाही. कलियुगामध्ये तुमचा माझा उद्धार कदाचित ब्रह्मज्ञानाने होणार नाही. पण संत महात्मे सांगतात आम्ही कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन दिले नारायण दिले कलियुगामध्ये जर त्या भगवंताची भेटी व्हावी असं वाटतंय ना, मग एकमेव साधना आहे. तेने नारायण देईल भेटी कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी किंवा कलियुगी उद्धार. हरी सकळांसी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे, भगवंताचं नाम गोड आहे आणि भगवंताचं नाम तुमचा माझा उद्धार करणार आहे. एवढंच भगवंताच्या नामातली ताकद नाही, भगवंताचं नाम तुमचं माझं पाप घालवणार आहे. भगवंताच्या नामाने पाप जातं महाराज. किती जातं? पावशर, हातपाव, किलो, 2 किलो नाही. पर्वतची पर्वत जळतील बापे जन्मांतरी हो जळतील बापे जन्मांतरी जळतील बाबा जळतील बाबा सगळंच खाकणं करा डोक्यात आहे तुमच्या. जळतील पापे. अरे भगवंताच्या नामचिंतनाने महाराज त्या ठिकाणी पाप जळतं. मग किती जळतं? एका जन्माचं, 2 जन्माचं फार गोड प्रमाण दिलं. जळतील पापे जन्मांतरीचे पाप त्या ठिकाणी जळतात. मग जळत असताना किती जळतं? एवढं 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 नाही. पर्वतची पर्वत पापाची जाळण्याची ताकद त्यात नामात आहे. घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा
वेद शिनला झाली सीमा. भगवंताच्या नामाची ताकद आहे की पापाची महाराज डोंगरची डोंगर जाळण्याची ताकद आहे. भगवंताच्या नामाने पाप जळतं. मग भगवंताच्या नामाने फक्त पाप जळतं का? नाही, पुण्य सुद्धा मिळतं. मग किती पुण्य मिळतं? एवढं पुण्य मिळतं, एवढं पुण्य मिळतं की त्या पुण्याची गणना जगाच्या पाठीवरती एकही यंत्र करू शकत नाही. ज्ञानोबाराय सांगतायत पुण्याची गणना कोण हरिमुखी गाता हरपण देवा हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची गणना कोण पुण्याची गणना कोण वारी आळंदीत भरली तुम्ही इथंच पंढरपूर उभं केलंय. अतिशय गोड. येऊनच्यासाठी एकदा टाळे होऊन जाऊ द्या. गायक वादक म्हणजे कीर्तनाचा प्राण राहतो महाराज. आता हे जर नसतील तर आपण किती येणं दिलं तर आपल्याच्याने काही होत नाही. म्हणून गायक वादक असणारे कीर्तनाचं निश्चितच त्या ठिकाणी फार मोठं प्राण आहे. म्हणून कीर्तनकाराने गायक वादकांना जपलं पाहिजे. नाही तर आजकाल महाराज त्यांना दुय्यम स्थान दिलं जातं. नाही तर एखाद्या दिवशी गायक वादक घरी ठेवा आणि दाखव म्हणा कीर्तन करून. शक्य नाही. अतिशय गोड असं महाराज वातावरण ताजं करण्याचं काम ते करत असतात.